वारली चित्रकला आणि आदिवासी समाजाचा संबंध काय आहे नेमकं यांच्यामध्ये? आदिवासी जसं आपला वणी, चंद्रपूर, गडचिरोली या साईडला जे आदिवासी आहे, हो. इकडे गोंड, कोलाम, कोरकू समाज आहे. हो. तसंच डहाणू, पालघर साईडला एक वारली जमात आहे आदिवासींची. अच्छा. आणि ती जमात जंगलात राहायची. हो. मग त्यांना आपलं काहीतरी जसं लग्न प्रसंग त्यावेळेला ते आपली घराची सजावट करण्यासाठी ते आपले जे माती शेणाचे जे घर राहायचे त्याच्यावर तांदळाच्या पेस्टनी वारली चित्र हे काढायचे. आता ते अशिक्षित असल्यामुळे त्यांनी जसं चित्र काढायचं तर मग ते बांबूच्या काडीनी तांदळाची पेस्ट हे करून त्रिकोण, चौकोन याच्यामध्ये त्यांनी ते वारली चित्र तयार केले आणि तिथून त्या वारली चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. म्हणजे एक प्रकारे ती त्यांची संस्कृती असं. हा, त्यांची संस्कृती ही झाली. आणि त्या वारली चित्रकलेमध्ये जसं जीवा सोमा मशे आहे त्यांना त्या चित्रकलेमध्ये पद्मश्री मिळालेला आहे.